तब्बल 20 वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाटा गटाचे उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू मराठीसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक यांची उपस्थिती होती। स्टेजवर केवळ 2 खुर्च्या मांडल्या होत्या, त्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसाठीच। मागच्या बाजूला केवळ महाराष्ट्राचा नकाशा, तोही भगव्या रंगात, आणि शब्द होते आवाज मराठीचा। हे शब्द सर्व काही सांगायला पुरेसे होते। या दोघांच्या एंट्रीनच सभागृह दणाणून टाकला। आतुरता होती राज ठाकरे यांच्या भाषणाची। सुरुवातीला राज ठाकरे यांनी सन्माननीय उद्धव ठाकरे अशीच भाषणाची सुरुवात केली आणि तिथंच उद्धव ठाकरेंच्या बद्दलचा आदर दिसून आला। भाषणातील सर्वात पहिला मुद्दा होता हिंदी सक्ती विरोधातला मोर्चा। सन्माननीय उद्धव ठाकरे, आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता। मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं, पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली। आज संपूर्ण देशभर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचीच चर्चा। राज ठाकरे म्हणाले, जे भल्या भल्यांना जमलं नाही, बाळासाहेबांनाही जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं। आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं। पुढे भाषेविषयी बोलताना राज ठाकरेंची भाषा आणखी आक्रमक झालेली पाहायला मिळाली। अर्थात त्यामुळे मराठी माणूस, मराठी भाषा, मुंबई आणि महाराष्ट्राविषयी प्रेम होतं। खरं तर आजचा हा मेळावा, मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा। माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेडावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी। सत्ताधाऱ्यांकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यादरम्यान त्यांची मुलं इंग्रजी माध्यमातून कॉन्व्हेंट स्कूलमधून शिकण्याची टीका करण्यात आली होती। त्यावर बोलताना राज ठाकरेंनी अगदी सर्वांची शाळाच काढली। वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं, मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले। कुठे काय शिकले याचा काय संबंध? अहो, कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे। त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं। हे असले प्रश्न महाराष्ट्रात विचारले जातात। पुढे बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे दोघे देखील इंग्रजी माध्यमामध्ये शिकल्याचं सांगितलं। त्यांच्यावरही शंका घ्याल असा सवाल उपस्थित केला। आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो। आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो, हो शिकलो। आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, हो शिकली। मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला? ह्यांना मराठीचा पुळका कसा? हे इंग्रजी मीडियम मध्ये टाकतात, बरं।
सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? मीरा भाईंदर इथं झालेल्या प्रकरणाबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, मराठी आली पाहिजे यात वादच नाही. अजून तर काहीच केलेलं नाहीये. ते आता व्यापाराच्या कानफडीत मारली मीरा भाईंदरला. त्याच्या काही ते लिहिलं होतं काय गुजराती? पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाहीत, इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला. कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला. त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? केवढे व्यापारी आहेत. अजून तर काहीच केलेलं नाही. अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. पुढे बोलताना राज ठाकरे यांनी सांगितलं की युत्या आघाड्या होतच राहतील, पण मराठी भाषा, महाराष्ट्र, मराठी माणूस यावर कोणतीही तडजोड होणार नाही. बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही. परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. एकूण काय तर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं राजकीय समीकरणं तर बदलतीलच, पण राज्यातल्या मराठी बांधवांना एकत्र राहण्याचा आणि मराठी टिकवण्याचा संदेश या निमित्तानं दिला गेलाय. तुर्तास इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.